हॅलो फ्रेंड्स, तुमचं वेलकम आहे आमच्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज लिलीला मी मागल्या शॉर्टमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवली होती. लिलीच्या झाडाला फक्त 1-2च फुलं आली होती. तर आत्ता लिलीच्या झाडाला किती फुलं आलेत ते बघा तुम्ही. किती छान सुंदर दिसत आहेत ना. मला लिलीचं झाडाची फुलं आणि गुलाबाची फुलं आणि मोगरा ही झाडं म्हणजे फुलं आणि झाडं खूप आवडतात. हे बघा, बघा फ्रेंड्स, आमची बोर पण मोठी झालेली आहे बघा. वातावरण बघा कसं झालेलं आहे. आपण रानात जाऊयात आता आणि तुम्हाला दाखवते. तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे आमचे व्हिडिओ आवडतात की नाही हे आम्हाला माहीत नाही आहे, पण एक जणाची कमेंट आली होती. तर आमच्या चॅनेलला असाच सपोर्ट करा, खरंच आमच्या सपोर्ट करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. रानात पोचलेले आहे मी. चला आता दाखवते तुम्हाला दशरथ घास. बघा, आजी आजोबा रानात गेले होते, आता घरी येतात. 6ला रानात गेलेत. नको जाऊ म्हटले तरी गेले. इथे शेडांना टाकलाय का आपण, पण पुढे जाऊन दाखवते. बघा, ऊन येते म्हणजे दिसत नाही. ऊनच पडायला लागलं इथं बघा. बोर पण आले चांगली पाणी. आणि हे रामफळ आहे, रामफळ आहे. आणि हा शेवगा आणि हे चिंच. हे चिंच मीडियम आहे. तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, पाहिला असेल तुम्ही व्हिडिओ तो. आणि शेवगे आहेत. आता आजी आजोबा घरी आलेले आहेत. चला, हे आम्ही आलेलं आहे चिंचेच्या झाडाखाली बा. इथे सावली खूप पडते. इथे अभ्यासाला सुद्धा मी बसते आणि आजी आजोबा पण उन्हाचे बसतात, कधी चिकू खाली जातात ते. हे पण आमचं रानाचं आहे, हे पण आता फणाचं आहे बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आता सीताफळीला काय सीताफळ आलेत वाटतं. हा, आलेलेच आहेत. हे बघा सीताफळ कसे आलेत बघा. कोणाकोणाला सीताफळ आवडतात कमेंट करून नक्की सांगा मला. लिंबू नेले, लिंबू नाहीत आले अजून लिंबू. चलो तर हम घर चलते हैं.
मम्मीने तेलाची किटली आणायला लावलेली आहे. हे ते शुभम बघा किती उशीर झोपलाय. शुभम अरे उठ की. बघा मम्मी करत आहे बेसन पोळी. हो देते. कुठलं झालंय का सगळं स्वयंपाक? झाले घेतला असते बेसन पोळी राहिली. मामाला पाणी उतरून दे आणि भाऊजीला जेवायला रानात तर 6 वाजता गेले ते आता आले ती. आले ते गाते मामा. आले ते की नको जा. जायचं आता खाली तिकडे नांगडे आपण बी टाकायला. ते दिवार काय पेटायचं ना. जायचं याचं टाकून लवकर उन्हात आणायच्या ठिकाणी मुलकाचं ऊन आहे. बघा आमच्या भाकरी. आजोबांना 2 भाकरी लागतात म्हणून मम्मीने भाकरी केल्यात आणि चपात्या खाल्ली आणि बेसन पोळी. बाय बाय.